मूर्ती आहे आणि मी एक्झॅक्ट मंदिराचं जे गेट आहे त्याच्या समोर बुद्धांचं बिलकुल मूर्ती जी आहे ती स्पष्टपणे दिसते, जसं की त्यांची जी आरती ती सुद्धा प्रज्वलित आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलो होतो शिरसाडा हनुमान मंदिर येथे. पण आज गर्दी खूप कमी आहे. मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकत होते की तुम्ही खूप गर्दी होती आणि दर्शनाला सुद्धा लाईन लावावी लागत होती. तर आज गर्दी कमी आहे. आज मी तुम्हाला या मंदिराचे व्हिडिओज दाखवतो, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मंदिर कसं आहे आणि काय आहे ते. तर चला हा व्हिडिओ स्टार्ट करूया. भव्य दिव्य असं मंदिराचं गेट आहे आणि तिथून इकडे आल्यावरती हे हनुमान मंदिर आहे शिरसाडे. आणि इथं सुद्धा हे बघू शकता तुम्ही, हे हनुमानालाच साक्ष धरून इथून दर्शन केले जातात जेव्हा गर्दी असते तेव्हा. आणि इकडे सुद्धा खूप मंदिर आहे आणि म्हणजे लोक सतत येतच राहतात. लोक म्हणतात की फक्त देवाच्या दिवशीच जायला पाहिजे, परंतु इथं गर्दी कंटिन्यूली असतेच. हा मंदिराचा बाहेरचा एरिया आणि एवढंच मंदिर आहे आणि इथं हनुमान दादांची मूर्ती आहे आणि वरती ओपन आहे सर्व. तरी मंदिराची मागची बाजू आहे आणि तुम्ही बघू शकता की मंदिरावरती कोणत्याही प्रकारचा मुकुट किंवा कळस जो असतो ना, तो शिखर किंवा कळस कोणताच नाही आहे. असं म्हणता इथं की जेव्हाही कोणीही कळस बनवण्याचे प्रयत्न केले, खूप लोकांनी प्रयत्न केले श्रद्धेखातीर की इथं कळस बनवला जाईल आणि हनुमंताची जी मूर्ती आहे ती सुरक्षित राहील. परंतु जितके वेळा कळस बांधण्याचा प्रयत्न केला तितक्या वेळेनंतर तो कळस जो आहे तो पडून गेलेला आहे किंवा बांधताच आलेला नाही आहे किंवा त्यामध्ये कोणते ना कोणते मंदिराच्या कळसासाठी चिरा पडल्या किंवा तो तुटला गेला, असे अनेक प्रकार इथं घडले गेलेले होते. या मंदिराचं बांधकाम हल्लीच झालेलं आहे, परंतु मंदिर खूप जुनं आहे आणि ज्या प्रकारे मंदिर जुनं आहे त्या प्रकारे लोकांची संख्यासुद्धा खूप इथं असते. जवळजवळ शनिवारी इथं एवढ्या लाईन लागतात की तुम्ही विचारही करू शकत नाही आणि इथे येण्याचा कोणता दिवस नसतो. आमचे श्रीकांत दादा म्हणतात की देवाला तू हाच हनुमानावरती जातोय, पण आज तर गुरुवार आहे, शनिवारी जाता, मंगळवारी जाता. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. परंतु देवावरती जाण्याचा कोणता दिवस नसतो. तो रहने दो फिर. आणि दादांचा शब्द मानावा लागतो, श्रीकांत दादांचा, कारण दादांमध्ये अजित पवारांची झलक दिसते. थँक्स. आणि दादांनी सूत्र हलवले की खूप काही होऊ शकतं. म्हणून दादांना सांगतो, दादा देवावरती येण्याचा दिवस नसतो, कारण संकट आणि आनंदा कधी येतील दिवस आयुष्यात ते समजत नाही. मग आपण कशाला देवासाठी दिवस करायचा. दादांचा शब्द सराखोपर. आणि मंदिराचं दर्शन झालेलं आहे, लोक विश्राम करताय जसं आपण इथं बघू शकता. आणि खूप लोक आहे ज्यांना जेवणासाठी इथं म्हणजे जेवणाच्या पंक्ती जर द्यायच्या असल्या तर इथं मागे तुम्ही बघू शकता आहे. इथं तुम्हाला जेवणासाठी किंवा जेवणाचं जे सामान आहे, जेवणासाठी जे भांडे आणि ते लागतात इथं भांडे मिळून जातील. म्हणजे ज्या लोकांना इथं जेवण द्यायचं आहे, जेवण करण्यासाठी जे सामान लागतं, भांडे खुर्च्या
घमेल्या, गॅस ते सर्व इथं मीठ दिलं जातं. म्हणजे कोणाला जर पंगत करायची असेल तर इथं भांडे आणण्याची गरज नाही, इथं तुम्हाला भाड्याने ते मिळतील. आणि मंदिराचा खूप मोठा पटांगण आहे, शनिवारी पूर्ण भरलेला असतो. जसे की आमचे श्रीकांत दादा म्हणतात की मंदिरात शनिवारी जायचं हनुमानाच्या, तसं नाही आहे. आज पण खूप गर्दी आहे. ज्या प्रकारे लोक आहे त्याप्रमाणे बसले, लोक एन्जॉय करताय, दर्शन घेऊन देवाच्या समोर बसलेले, प्रार्थना करताय. आता आपण त्या साईडला जाऊया. ही हनुमान दादांची मूर्ती आहे आणि मी एक्झॅक्ट मंदिराचं जे गेट आहे त्याच्या समोर बसलेलो इथं. आणि इथून हनुमान दादांचं बिलकुल मूर्ती जी आहे ती स्पष्टपणे दिसते. जसं की त्यांची जी आरती आहे ती सुद्धा प्रज्वलित आहे. आणि गर्दी वाढते, म्हणजे लोक येत आहे अजून आणि देवदर्शन सुद्धा करत आहे. मी फिरत होतो तेव्हा मला हा मंदिराचा पूर्व इतिहास दिसला. जसं म्हणतात की इकडे आपण मागे जी नदी बघितली, मी माझ्या व्हिडिओ मागे नदी होती, त्या नदीमध्ये मारुतीरायाने सर्वात आधी दर्शन दिलेले होते आणि त्यानंतर मग इथं मंदिराची स्थापना झालेली आहे. जसं की मंदिराचं इथं गाव कसं आहे ते सांगितलेलं आहे आणि त्यांची सेवा कोण करतं, त्याचप्रमाणे कोणकोणतं काय ती माहिती, पूर्व इतिहास काय हा इथं लिहिलेला आहे. आणि प्रल्हाद नामदेव धनगर ह्या मंदिराचे पुजारी आहे आणि आजही सेवा करतात. आणि वातावरण थोडं पावसाळ्यासारखं झालेलं आहे, तर आपण निघतोय. तर दर्शन झालेलं आहे आणि आपण निघतोय घरी. ज्यांना यायचं असेल ते नक्की देवदर्शनासाठी या इथं, कारण शनिवारी खूप गर्दी असते इथं. तुम्हाला जागा ही भेटणार नाही किंवा दर्शन करायला खूप वेळ लागेल. परंतु ऑफ ड्युटी किंवा विदाऊट शनिवारी सुद्धा आले तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला गर्दी मिळेल, परंतु दर्शन चांगल्या पद्धतीने होईल. नक्की या, व्हिडिओ शेअर करत राहा, सबस्क्राईब करा. आणि आमचे श्रीकांत दादा सांगतात की हनुमानाकडे शनिवारी जायचं, तर श्रीकांत दादांचं म्हणणं सुद्धा खरं होतं. कारण राजाजी 5 शनिवार केल्याने इथं मनोकामना पूर्ण होते व संकटही दूर होतात. तर श्रीकांत दादांचं म्हणणं खरं होतं. पण दादा, माझ्यावरती संकट नव्हतं, मी फक्त दर्शनाला आलो होतो म्हणून मी गुरुवारी आलेलो आहे. ये क्या बात करता है यार. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कीप फॉलोइंग मिस्टर महाजन. आणि बाय बाय.